मुंबईच्या महापौर पदावरती भाजप कोणतीही तडजोड करणार नाही. शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागणार आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं महापौर पदावर भाजप ठाम आहे. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील. सुशांत, भाजपने महापौर पदावर आपली भूमिका ठाम ठेवली तर दुसरीकडे एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत. त्यांनाही महापौर पद हवंय, त्यामुळे आता या घडामोडी कुठच्या वाटेला जात आहेत? कस्तुरी, आपण जर बघितलं असाल तर 2017 साली भाजपनं जी चूक केली होती ती चूक आता करायची नाही असा इरादा जो आहे तो भाजपच्या वरिष्ठ नेत्याने आणि पक्ष नेतृत्वाने केलेला आहे. 2017 साली भाजप महापौर बसू शकला असता, मात्र त्यावेळी मित्र पक्षाला महापौर पद दिलं आणि स्वतः पहारेकराच्या भूमिकेत भाजप राहिलं. मात्र आता तसं होणार नाही. भाजप महापौर बसवणार. त्याचं खरं कारण हे आहे की भाजपचे सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते जिंकून आलेले आहेत आणि ही संधी भाजपला आलेली आहे. त्यामुळे आता महापौर पद सोडायचं नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, नगरसेवकांची भावना आहे आणि पक्षश्रेष्ठींची देखील भावना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महापौर पद दिलं जाणार नाही हे भाजपने निश्चित केलेले. त्या बदल्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद जे आहे ते दिलं जाईल. त्याचसोबत स्थायी समितीमधील वाटा जो आहे तो दिला जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे या तडजोडीला मान्यता देत आहेत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे की महापौर पद आम्हाला द्यावं सुरुवातीचे 2.5 वर्ष, त्यानंतर भाजपने घ्यावं. मात्र भाजप तर याला स्पष्ट नकार आहे. भाजपचं म्हणणं आहे की आमच्या सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते जिंकून आलेले, त्यामुळे महापौर पद जे आहे ते भाजपकडेच राहील. कस्तुरी, बरं, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.